हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्साइटिंग प्राईसमध्ये छान प्रॉपर्टी दाखवणार आहे. तर चला मग सुरू करूया. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या प्रॉपर्टीपर्यंत पोहोचायचं कसं. तर तुम्ही जिथेही राहता तिथून दादरपर्यंतची ट्रेन पकडा. मग तुम्हाला तिथून बदलापूरची ट्रेन पकडायची आहे, कारण की जी प्रॉपर्टी मी दाखवणार आहे ती बदलापूरमध्ये आहे. तिथून तुम्ही फास्ट किंवा स्लो ट्रेननी बदलापूरला जाऊ शकता. आणि मी थोड्या पीक आरमध्ये गेली होती तर खूप जास्त रश भेटला होता. मला तर हाच डाऊट येत होता की मला उतरायला भेटेल की नाही. बट होपफुली मी तिथे बदलापूरला उतरली. आणि बदलापूरला उतरल्यावर तुम्हाला तिथून शेअरिंग ऑटो भेटणार. तुमचा ग्रुप किती लोकांचा आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही त्यांना इन्फॉर्म करून शेअर ऑटो करू शकता. एका शेअर ऑटोचा फेअर आहे 200 रुपीज. मग तिथून पुढे थोडासा प्रवास करून मग आम्ही छान असं एकदम गावी आल्यासारखंच फील येत होतं एवढं निसर्गरम्य बघून. पोचलो आम्ही विलाजवळ. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की इथे तुम्हाला एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये स्टेकेशन्स किंवा 1 डे स्टे, नाईट स्टे सगळं अवेलेबल भेटणार आहे. तुम्हाला अजून काही याच्याबद्दल माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर आणि डिटेल्स प्रोव्हाइड करणार आहे. तर हे आहे स्वराज ॲग्रो फार्म हाऊस, जे आहे बदलापूरमध्ये. तर तुम्हाला मी ह्याच्या आधी सगळं ट्रॅव्हलिंगबद्दल सांगितलं आहे. तर आता आपण सगळं सांगणार आहे फार्म हाऊसबद्दल. आणि मुंबईपासून अगदी 2 तासाच्या अंतरावर आहे. तर तुम्ही आता बघू शकता की इथे किती छान व्ह्यू आहे. आणि इथे एंटर करताच एकदम मस्त वाटत होतं. आणि एंटर करताच माझं लक्ष गेलं ते म्हणजे एवढ्या मोठ्या स्विमिंग पूलवर. तुम्हाला इथे पूलमध्ये लाईव्ह म्युझिक किंवा इथे रेंडांजवळ म्युझिक एन्जॉय करायचं असेल तर तिथे माईक आणि स्पीकरसुद्धा अवेलेबल आहे. मग आम्ही तिथे जास्तोपर्यंत ऑलमोस्ट नाश्त्याचा टाईम झाला होता. मग आम्ही केला नाश्ता, जो की अगदी घरगुती पद्धतीचा होता आणि म्हणजेच मिसळपाव. तर सकाळी सकाळी मिसळपाव एन्जॉय करून मग आम्ही वळालो प्रॉपर्टी कवर करायला. मग इथे तुम्हाला 2 स्पेशियस रूम्स बघायला भेटतील, जिथे क्लीन आणि हायजीन सोबतच छान इंटेरियरसुद्धा आहे. वॉशरूमसुद्धा अवेलेबल आहे आणि इथल्या विंडोजमधून खूप छान व्ह्यू दिसतो.
मग त्याचबरोबर तुम्ही इथे स्पोर्ट ॲक्टिव्हिटीजसुद्धा एन्जॉय करू शकता। इथे खूप छान स्पेससुद्धा आहे जिथे तुम्ही क्रिकेट खेळू शकता, बॅडमिंटन खेळू शकता आणि अजून अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीजसुद्धा एन्जॉय करू शकता। आणि त्यांच्याकडे इथे एकदम मोठा स्पेशियस हॉलसुद्धा आहे जो एकदम एंटर करताच स्टार्टिंगला आहे, पण मी हा नंतर एक्सप्लेन करते बिकॉज इथे तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत की तुम्ही बड्डे पार्टीज किंवा नॉर्मल सेलिब्रेशन्स नाहीतर ब्राईड टू बी किंवा असे टाईप्सच्या वेरियस गोष्टी पण सेलिब्रेट करू शकता। आणि इथेसुद्धा क्लीन अँड मेंटेन रूम आहेत। इथे पण एकदम छान वॉशरूम क्लीन ठेवलेला आहेत, एकदम छान एन्व्हायरमेंट आहे आणि इथून एकदम मस्त पूलचा व्ह्यू दिसतो तुम्हाला आतमधूनच। जसं मी म्हणाली तसंच पूलच्या जस्ट बाजूला हे रेन डान्ससुद्धा आहे, तुम्ही इथेसुद्धा एन्जॉय करू शकता। आणि त्यानंतर मग आम्ही केलं लंच। तर लंचमध्ये एकदम छान घरगुती पद्धतीने पनीरची भाजी, तांदळाची भाकर, पापड, लोणचं आणि डाळ भात आणि द मोस्ट फेवरेट वॉज द गुलाबजामुन। इतकं छान होतं ना। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की इथला नाईट व्ह्यू पण किती छान आहे। दिवसा पण हे छानच दिसतं आणि रात्री तर हे अजून छान दिसतं। डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळे इन्फॉर्मेशन ॲड केले आहेत आणि हे खूप अफोर्डेबल आहे। मी परत अफोर्डेबल सांगते बिकॉज तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक कराच की किती अफोर्डेबल आहे आणि एवढी छान प्लेस तुम्हाला एवढ्या कमी प्राईसमध्ये भेटते, तर तुम्हीसुद्धा नक्की व्हिजिट करा। 2 तास आहे फ्रॉम मुंबई आणि बदलापूर स्टेशनपासून तुम्हाला पिकअप ड्रॉपबद्दल पण मी इन्फॉर्मेशन दिली आहे। तर नेक्स्ट टाईम तुम्ही व्हिजिट केलं आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। आणि तुम्हाला अजून असे व्हिडिओज बघायचे असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सो भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओसोबत।